नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। मित्रांनो, माझे नाव विशाल आहे। माझे वय 23 वर्ष आहे। माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय टप्पा म्हणजे माझे कॉलेज शिक्षण। जेव्हा मी कॉलेज शिकण्यासाठी माझ्या मामाकडे राहायला गेलो, कारण मी राहत होतो ते गाव लहान होते आणि त्यामुळे तिथे शिक्षणासाठी म्हणावी तशी चांगल्या दर्जाची कॉलेजेस उपलब्ध नव्हती। मनात अनेक स्वप्न होती, पण त्या गावात त्यांना पूर्ण करणे कठीण होते। त्यामुळेच माझ्या घरच्यांनी मला पुढील शिक्षणासाठी शहरात पाठवायचे ठरवले। घर सोडण्याची गुरगुर वाटत होती, पण नवीन ठिकाणी जाण्याचाही आनंद होता। शहरात नवीन मित्र, नवीन वातावरण आणि मोठ्या संधी माझी वाट पाहत होत्या। माझा मामा मोठ्या शहरात राहायचा, त्यामुळे मला त्याकडेच पाठवण्याचे ठरविले गेले होते। शहरात जाण्याची उत्सुकता तर होतीच, पण मामासोबत राहायची म्हणून थोडीशी अस्वस्थता वाटत होती, कारण आमचे फारसे पटायचे नाही। तो सतत कामात असायचा, अगदी वेळ मिळाला तरीही तो त्याच्या कामाचाच विचार करत बसायचा। मामा म्हणून त्याने कधी माझे कौतुक केले नाही, कधी माझ्या भावना समजून घेतल्या नाहीत। जेव्हा पाहायचं तेव्हा तो कामातच गुरफटलेला असायचा। त्याच्या या स्वभावामुळे घरीही वातावरण कायम तणावपूर्ण असायचं। मामी तर कायम त्याच्यावर नाराज असायची, कारण तो तिलाही पुरेसा वेळ देत नव्हता। तिच्या डोळ्यात एक वेगळाच एकटेपणा भाव दिसायचा। घरात प्रेम, संवाद आणि जिव्हाळा कमी वाटायचा आणि हे सगळं बघून मला खूप विचित्र वाटायचं। माझे सगळे ठरले आणि मी मामाकडे दाखल झालो। शहरात नवीन आयुष्य सुरू होणार म्हणून थोडा आनंद होता, पण घर सोडल्यामुळे मनात एक हळवेपणा दाटून आला होता। भल्या पहाटे मी मामाकडे पोहोचलो। प्रवासामुळे मी थोडा थकलो होतो, त्यामुळे थोडा वेळ झोप घेऊन माझ्या रूममधून बाहेर आलो। घरात शांतता होती, एव्हाना मामा कामासाठी निघून गेला होता। मला अपेक्षित ते तसंच होतं। तो कधी घरात वेळ घालवतोय असं होतंच कुठे। घरी फक्त मामी होती, तिचे नाव संगीता होते। मी तिला पहिल्यांदा पाहिले, अनेक क्षणभर थांबलोच। माझ्या मामाच्या अगदी उलट होती मामी। मामा जितका संकुचित विचाराचा तितकीच मामी मोकळ्या स्वभावाची, हसतमुख आणि जिव्हाळ्याने वागणारी होती। ती घरात एक वेगळीच ऊर्जा आणत होती। मामा दिसायला ठीकठाक होता, पण मामी मात्र खूपच देखणी होती। तिच्या व्यक्तिमत्वात एक सहज आकर्षण होतं। तिच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता, काहीसा शांत, काहीसा विचार मग्न, पण तरीही मनाला साथ घालणारा। मामाचे नशीबच होते म्हणाला की त्याला संगीतासारखी बायको मिळाली होती। ती इतकी प्रेम, समजूतदार, सुंदर आणि मादक होती की कोणालाही तिचे भाग्य हवे वाटावे। पण दुर्दैवी असे की मामा हे कधीच समजून घेऊ शकला नाही। त्याला त्याचे काम आणि त्याशिवाय बाकी काही दिसत नसे। त्याला कधीही संगीताच्या भावनांची कदर वाटली नाही। तिच्या हसण्यातल्या नकळत लपलेल्या एकटेपणाची जाणीव झाली नाही। एवढेच नव्हे तर माझ्यासारखा पाहुणा घरात आला आहे, आपला भाचा नवीन शहरात राहायला आलाय याची साधी जाणीवही त्याला नव्हती। त्यामुळे त्याने मला भेटण्यासाठी थांबायची तसदी देखील घेतली नव्हती। त्याच्या या वागण्याने मनात एक प्रकारची बोज निर्माण झाली। इतक्या वर्षांनी मी त्याच्या घरात आलो आणि त्याला माझ्याशी 2 मिनिटं बोलावंसंही वाटलं नाही। हे असं काहीसं अनोळखीपणाचं वाटलं, पण मामीच्या हसऱ्या चेहऱ्याने, तिच्या मनमोकळ्या बोलण्याने ते कायम भरून निघत होतं। माझे आणि मामीचे खूप चांगले पटायचे। मी कॉलेजला असल्यामुळे माझा स्वभावही मोकळा आणि आनंदी होता, त्यामुळे आमच्या गप्पा अगदी रंगायच्या। तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळंच सौंदर्य आणि आत्मीयता होती, जी कोणालाही आपलेसे वाटायला लावेल। मामीला माझ्याशी बोलायला खूप आवडायचे। आधी जेव्हा मी सुट्टीला यायचो तेव्हाही आम्ही तासनतास गप्पा मारायचो। ती माझ्या कॉलेजच्या मजेशीर गोष्टी ऐकायला उत्सुक असायची आणि मीही तिच्या गप्पांमध्ये रमून जायचो। आता तर मी तिथेच कायमचा राहणार असल्याने मामी माझ्यापेक्षा जास्त खुश होती। तिच्या डोळ्यातला आनंद स्पष्ट जाणवत होता। ती घरात एकटीच असायची, रोजचे तेच रुटीन। मामा तर कामात हरवलेला, त्यामुळे तिला घरी बसून कंटाळा यायचा। माझ्या उपस्थितीने जणू तिच्या आयुष्यात एक नवा उत्साह आला होता। ती नेहमी हसत खेळत राहायची। घरात चैतन्य पसरलं होतं। माझ्यासाठी हे काहीसं वेगळंच होतं। या नवीन शहरात, नवीन घरात मामीच्या सोबतीमुळे एक प्रकारची आपलेपणाची भावना निर्माण झाली होती। हळूहळू माझे रुटीन चालू झाले होते। सकाळी लवकर उठून कॉलेजला जात असे आणि दुपारी परत येताच संपूर्ण वेळ घरीच असायचो। सुरुवातीला हे सगळं नवीन वाटत होतं, पण हळूहळू या घराशी, या दिनक्रमाशी मी जुळवून घेत होतो। माझा बराचसा वेळ मामीसोबतच जायचा। मी तिला घर कामात मदत करत असे, कधी स्वयंपाक घरात मदत करायचो तर कधी आवरायला हातभार लावायचो। तीही यामुळे आनंदी वाटायची।
कारण तिला कोणीतरी बोलायला साथ द्यायला होतं. मामा सकाळी लवकर निघून जात असे आणि रात्री उशिरा परत घरी येत असे, त्यामुळे दिवसभर घरात त्याची अनुपस्थितीच असायची. साहजिकच दुपारचे आणि रात्रीचे जेवण मी आणि मामी एकत्र करत असू. या जेवणाच्या वेळी आम्ही भरपूर गप्पा मारायचो. कधी माझ्या कॉलेजच्या गोष्टी, कधी जुन्या तिच्या आठवणी, तर कधीकधी अगदी सामान्य गप्पा आहे. पण त्या गप्पांमधून एक अनोखी जाणीव होत होती. या घरात जरी मी नवीन होतो तरी मामीमुळे मी एकटा नव्हतो. आमचा वेळ कसा जात होता ते मला कळतही नव्हतं. दिवस मागे सरत होते आणि माझ्या लक्षात येऊ लागलं होतं की मामी आणि मी अपेक्षापेक्षा जास्त जवळ येत चाललो होतो. सुरुवातीला हे नुसते मैत्रीपूर्ण वाटत होतं, पण आता त्यात काहीतरी वेगळं अनोखं नातं जाणवत होतं. हळूहळू माझ्या लक्षात आलं की मामी तशी नाही आहे जशी ती दिसते. तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच आकर्षक ऊर्जा होती जी नकळत माझ्या मनाला खेचत होती. ती जरा चालूच होती किंवा कदाचित तसं भासवत होतं की काय. तिच्या डोळ्यात एक गूढ चमक होती, हसण्यात एक लपलेला अर्थ आणि वागण्यात एक मोहक सहजता. तिची काही चूक नव्हती म्हणा. ती होतीच तशी देखणी, मादक आणि स्वतःच्या सौंदर्याची जाणीव असलेली. ती कशी वागते, काय करते हे जणू ठरवूनच करत होती. तिच्या प्रत्येक हालचालीत, तिच्या बोलण्याच्या लबकीत एक वेगळीच जादू होती जी मला नकळत भुरळ घालत होती. तिला पाहताच कोणाच्याही हृदयाची धडधड वाढली असती. तिच्या चालण्यात, हसण्यात, अगदी सहज हालचालीतही एक वेगळीच जादू होती. सुरुवातीला मी या गोष्टींकडे फारसे लक्ष दिले नव्हते. ती फक्त माझ्या मामाची पत्नी होती आणि माझ्यासाठी एक आपलीशी वाटणारी व्यक्ती. पण जसे आम्ही जवळ येऊ लागलो तसे काहीतरी बदलत गेले. माझी नजर नकळत तिच्या सौंदर्याकडे उडली जाऊ लागली. आधी सहज वाटणाऱ्या गोष्टी आता वेगळ्या भासू लागल्या. तिचे हसणे, तिची हालचाल, तिचे माझ्याकडे पाहण्याचा अंदाज, सगळ्यातच काहीतरी विशेष जाणवू लागले. ती जेव्हा माझ्यासमोर असायची तेव्हा नकळत माझी नजर तिच्या सर्वांगाचा ठाव घेऊ लागायची. तिच्या मोहक सौंदर्याचा प्रभाव मला हळूहळू जाणवू लागला होता आणि मी स्वतःलाच या नव्या भावनांच्या ओघात हरवत चाललो होतो. जेव्हा जेव्हा शक्य होत होतं असं तेव्हा तेव्हा माझी नजर तिच्यावर फिरत राहायची. तिच्या प्रत्येक हालचालीकडे मी बारकाईने पाहत असे, तिच्या सौंदर्याचा आस्वाद घेत असे. ती काही करत असली, सहज चालत असली, अगदी साधं काही बोलत असली तरीही माझी नजर तिच्यावर खिळलेली असायची. तिचं ते मोह असणं, केसांतून हात फिरवणं, साडीच्या पदराची चाळा करणं, सगळंच मंत्रमुग्ध करणारं होतं. मी नकळतपणे तिच्या सौंदर्यात हरवत चाललो होतो आणि तिच्याकडे पाहून समाधान मिळवू लागलो होतो. आमची जवळ आता वेगळीच झाली होती. एकदा आम्ही हसत खेळत मस्करी करत होतो आणि ते अवघातच तिने मला जोरात माझ्या दंडावर मारले. तिचा स्पर्श जरा जास्त जोरदार होता, त्यामुळे नकळत मी तिचा हात पकडला आणि थोडासा पिरगाळला. आमच्यातला हा खेळकर मोकळेपणा आता एका वेगळ्याच वळणावर जात होता. मी तिचा हात पिरगळताच तिचा हात नकळत माझ्या नको तिथे लागला. ती एक क्षणिक गोष्ट होती, पण त्या एका स्पर्शाने आमच्यात काहीतरी बदल झाल्यासारखं वाटलं. दोघंही क्षणभर स्तब्ध झालो. त्या क्षणाला वेळच थांबल्यासारखा वाटला. तिच्या डोळ्यात एक वेगळीच भावना चमकून गेली. थोडासा आश्चर्याचा भाव, थोडीशी लाज आणि कदाचित काहीतरी अनामिक उत्कटता. माझे हे हृदय वेगाने धडधडू लागलं. हे सगळं अगदी नकळत घडलं होतं, पण त्या एका क्षणाने वातावरण बदलून टाकलं होतं. त्या क्षणाने माझ्यात काहीतरी होत होतं. एक अनामिक हालचाल, हृदयाची वाढलेली धडधड आणि मनात उठलेली काहीशी अनोळखी भावना, तीही बदलली होती. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं, एक व्याकुळता, एक गूढ आकर्षण. ती माझ्याकडे निरखून पाहत होती आणि त्या नजरेनेच खूप काही सांगितलं होतं. आम्ही अवघे 5 सेकंद तसेच स्तब्ध उभे होतो, न बोलता, न हलता. एक वेगळंच भरलेलं वातावरण तयार झालं होतं. दोघेही काही बोलणार, काहीतरी होणार असं वाटत असतानाच अचानक दार वाजलं. आम्ही भानावर आलो. नेमका मामा आला होता. तसंही रात्र खूप झालेली होती, त्यामुळे त्यांच्या येण्याची वेळ झालीच होती. आम्ही पटकन बाजूला झालो आणि टी व्ही समोर बसून जणू काहीच घडले नाही अशा थाटात राहू लागलो. पण माझ्या मनात विचारांचा कल्लोळ सुरू होता. मला एकच भीती वाटत होती, ती काहीतरी बोलेल का, मामाला काहीतरी सांगेल का. पण नाही, तिने एक अक्षरही काढलं नाही. ती पूर्णपणे सहज वागली, जणू काहीच घडलं नव्हतं. त्या क्षणी मी जे समजायचं ते समजलो. तिच्या डोळ्यात एक गुपित होतं, एक प्रकारचा संकेत होता. त्या रात्री मी जे अनुभवलं त्याने माझ्या मनात नक्कीच काहीतरी बदल घडवला होता. दुसऱ्या दिवशी मी उठलो तेव्हा मामा केव्हाच कामासाठी निघून गेला होता. घरात शांतता होती. फक्त घड्याळाच्या टिकटिक आवाजाने मला कळवले की मला कॉलेजला जाण्यासाठी आधीच उशीर झाला होता.
त्यामुळे मी गडबडीत आवरायला लागलो. केस बरेच विस्कटलेले होते, कपडे अजूनही कपाटात तसेच पडले होते आणि महत्त्वाचे म्हणजे मी अजूनही आंघोळ केली नव्हती. मी हळहळत सगळं पटकन आवरण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात मामीने किचनमधून मोठ्याने आवाज फरमान सोडलं, विशाल, अरे मला बाहेर जायचं आहे, माझं थोडं काम आहे, त्यामुळे तू लवकर आवर. जरा रोजच्यासारखं निवांत आवरू नको, समजलं का? तिचा आवाज नेहमीसारखा खेळकर होता, पण त्यात एक हलकासा आदेशाचाही सूर होता. मी तिच्या आवाजाकडे बारीक लक्ष दिलं तर जाणवलं की ती जरा उतावीळ वाटत होती. तिच्या या थोड्याशा तिरसट बोलण्याने मला हसू आलं, कारण खरं तर रोजच्यासारखं निवांत आवरण हे मला उद्देशूनच बोललेलं होतं. ती माझ्या सवयीला चांगलीच ओळखत होती. मी तिच्याकडे पाहिलं तर ती हातात काहीतरी सामान घेऊन दरवाजाजवळ उभी होती. तिच्या चेहऱ्यावर कायम वेगळंच भाव होतं, थोडीशी घाई, थोडासा अगोदरचाच विचार झाल्यासारखी भावना आणि कदाचित अजून घाई. तिच्या नजरेत काहीतरी अनोखं दिसत होतं जे मला स्पष्ट समजत नव्हतं, पण जाणवत मात्र होतं. मी फक्त मान हलवली आणि आवरण्यास सुरुवात केली. मामीच्या बोलण्यात घाई जाणवत होती, पण मी फारसा विचार न करता पटापट कपडे घेतले आणि बाथरूममध्ये शिरलो. गरम पाण्याचा शॉवर सुरू केला. तोच बाहेरून मामीचा आवाज आला, अरे मनोज, झालं का तुझं आवर लवकर, मला आंघोळ करायची आहे. तिच्या आवाजात थोडा अधीरपणा जाणवत होता. मी मनातल्या मनात हसतच होतो. आंघोळ लवकर आटपावे का अजून निवांत घ्यावी असा विचार मनात आला, पण शेवटी माझ्या सवयीप्रमाणे मी निवांत शॉवर घेत राहिलो. पण थोड्याच वेळात मला अचानक काहीतरी आवाज आल्यासारखं वाटलं. एक हलकासा दरवाजा सरकण्याचा, काहीतरी हलण्याचा. क्षणभर पाण्याच्या आवाजामुळे भ्रम झाला असेल असं वाटलं, पण मनाने नकळत सावधगिरी बाळगली. कुतूहलाने मी हळूच मागे वळून पाहिलं आणि माझे डोळे अक्षरशः फिरायची वेळ आली. माझ्या बाथरूमचे दार उघडून आत मामी आली होती. ती सरळ माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, गाढवा, मला उशीर होतो, किती वेळ अंघोळ करशील, चल मला पण करू देत अंघोळ. मी माझी अंघोळ पटकन आवरली आणि बाहेर पडलो. तशी मामी गडबडीने आत घुसली आणि अंघोळ करायला लागली. त्यानंतर मी बेडरूममध्ये गेलो आणि माझे आवरून घेतले आणि सोफ्यावर मामीची वाट बघत बसलो. मामी ही अंघोळ करून बाहेर आली. बाहेर आल्यावर मला म्हणाली, तुला जर आज काही कॉलेजमध्ये महत्त्वाचं नसेल तर तू माझ्यासोबत बाहेर येशील? तर मी तिला म्हणालो, हो मी येऊ शकतो तुमच्यासोबत, एवढे काही विशेष कॉलेजमध्ये नाही. आज तर मामी खुश झाली आणि मला म्हणाली, चल मग जेवून घेऊया आणि बाहेर आपण जाऊया. मी म्हणालो, मामी कुठे जायचं, आपण जेवून आणि आम्ही जेवण करायला बसलो. आम्ही दोघांनी जेवण केले. जेवण केल्यानंतर मामीने छानपैकी साडी घातली आणि ती मला म्हणाली, चल आपण जाऊयात. त्यानंतर आम्ही घर लॉक करून बाहेर पडलो. त्यानंतर मामीने मला सरळ मूवी पाहायला घेऊन गेली. मी मामीला म्हणालो, मामी अचानक मूवी कसं काय? अरे तू खूप दिवसांनी आमच्याकडे आला आहेस ना, म्हणून आज तुला सरप्राईज आहे असं समज. मी पण खुश होऊन ठीक आहे मामी म्हणालो आणि आम्ही मूवी पाहण्यासाठी आमच्या खुर्चीवर जाऊन बसलो. त्यानंतर मूवीची सुरुवात झाली. जवळपास अर्धा घंटा मूवी चालू होऊन झाला होता. त्यानंतर त्यामध्ये एक रोमॅन्टिक गाणे सुरू झाले आणि त्यामध्ये हिरोईन हिरो किस करत होते. ते रोमॅन्टिक सीन पाहून मामीने माझा हातात घेतला आणि ती हात कुरवळत होती. मला समजत नव्हते की मामी असे का करत आहे. मी पण तिचा काहीच बोललो नाही आणि तिला ते करू दिले. मला हे काय चाललंय कळतच नव्हते, परंतु माझ्या लक्षात आले की बहुतेक मामाने मामीला पाहिजे ते सुख दिलेले नाही. मग मी पण तिला काही म्हणत नव्हतो आणि तिचे सगळे चाळे पाहत होतो. त्यानंतर मामीने अंधाराचा फायदा घेऊन मजे घेत होती आणि मी आता भानावर नव्हतो आणि मला काही कंट्रोल होत नव्हते. त्यामुळे मी हळूच मामीच्या कानात म्हणालो, मामी आपण घरी जाऊयात का? तर मामी लगेच हो म्हणाली आणि ती माझ्या हाताला धरून मला बाहेर घेऊन आली. त्यानंतर आम्ही घरी निघालो. रस्त्यामध्ये आम्ही कुठलीही हालचाल केली नाही. त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यावर मामीने दरवाजा उघडला आणि आम्ही आत गेलो. आत शिरताच मी मामीला घट्ट मिठी मारली आणि मामीही मला साथ देत मिठी जोरात आवडत होती. तसंच मामीला मी उचलले आणि बेडरूममध्ये घेऊन गेलो आणि मामी मला आय लव्ह यू म्हणायला लागली. मी पण तिला आय लव्ह यू टू म्हणालो. अरे मी तुझ्यावर खूप प्रेम करते, कारण मला तू खूप आवडतोस. ज्या दिवशीपासून तू आमच्याकडे राहायला आलास त्या दिवशीपासून मी काही भानावर नाही. रोज मी तुझे स्वप्न पाहत असते असे म्हणून ती मिठी अधिकच घट्ट करू लागली. मी म्हणालो, मामी तू सकाळी मला बाहेर जायचं आहे असे का म्हणाली होतीस? तर मामी म्हणाली, अरे तो माझा एक प्लॅन होता, कारण मला राहवत नव्हते आणि तुझ्यासोबत माझ्या इच्छा मला पूर्ण करायच्या होत्या, त्या पण लवकरात लवकर.
म्हणून मी तुला न सांगता मूवीचे तिकीट घेतले आणि डायरेक्ट तुला तिथे घेऊन जाऊन तसे मी मुद्दाम चाळे करत होते, कारण माझा प्लॅनच होता. तर मी म्हणालो, मामी खरंच तू खूप हुशार आहेस, पण मामी आपण तर दोघेच घरात असतो ना, जर तू मला डायरेक्ट म्हणाले असतीस तरी पण चालले असते. मामी म्हणाली, अरे मला मूवी पाहून प्रेम करायला खूप आवडते. मी म्हणालो, मामी खरंच मामी तुला मानलं. मी हसायला लागली आणि मला म्हणाली, प्लीज वेळ नको घालवू, चल लवकर, असे म्हणून आम्ही किस करायला लागलो. मामी जसे सांगेल तसं करत होती. मामीही खुलून माझ्याशी गप्पा मारत होती. तिच्या चेहऱ्यावर एक अनामिक चमक आली होती आणि मामी खुश होऊन माझ्याशी हसत गप्पा मारत होती. मामी म्हणाली, आता मामा घरी नसल्यावर तू आणि मी फक्त हेच करायचे, तू माझ्यावर प्रेम करायचे आणि मी तुझ्यावर प्रेम करणार. असे म्हणून मामी माझ्या कुशीत शिरली आणि शांत झोपली. नंतर मामी उठल्या आणि त्यांनी मस्तपैकी चहा करून घेऊन आल्या आणि मला उठवलं. त्यानंतर मला म्हणाल्या की तुझ्यासाठी स्पेशल चहा केला आहे. असे म्हणून त्यांनी मला चहा दिला आणि आम्ही खुश होऊन दोघांनी चहाचा आस्वाद घेतला. त्या दिवसानंतर विशालच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. संगीता मामीचे वागणे बदलले होते. ती पूर्वीपेक्षा अधिक आनंदी दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर कधीकधी एक विचित्र चिंता देखील उमटत असे. विशालला हे लक्षात येत होते की ती काहीतरी त्याच्यापासून लपवत आहे. एके रात्री विशाल पाणी प्यायला उठला. घरात पूर्ण शांतता होती. तो किचनकडे जात असताना त्याला हॉलमधून मंद आवाज ऐकू आला. त्याने हळूच डोकावून पाहिले. मामी फोनवर कोणाशी तरी बोलत होती. नाही, अजून त्याला काहीच समजलेले नाही. योग्य वेळ आली की सगळं सांगीन. हे शब्द विशालच्या कानावर पडताच तो थबकला. कोणाबद्दल बोलत असेल? त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी मामी नेहमीप्रमाणे वागत होती, जणू काही घडलेच नव्हते. पण विशालच्या मनात संशयाची बीज पडली होती. काही दिवसांनी कॉलेजमधून परतताना विशालला घराच्या गच्चीवर एक जुनी लोखंडी पेटी दिसली. ती त्याने यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. कुतूहलापोटी त्याने पेटी उघडली. आत जुने फोटो, काही पत्रे आणि एक डायरी होती. फोटो पाहून विशाल हादरला. त्या फोटोमध्ये त्याची मामी आणि मामा तर होतेच, पण त्याच्यासोबत आणखी एक तरुण व्यक्ती होती. विशेष म्हणजे त्या तरुणाचा चेहरा विशालसारखाच दिसत होता. डायरीच्या पहिल्या पानावर लिहिले होते, जर ही डायरी विशालच्या हातात आली असेल तर सत्य लपवण्याची वेळ संपली आहे. विशालच्या हातातून डायरी जवळजवळ खाली पडली. तेवढ्यात मागून आवाज आला. विशाल. तो घाबरून वळला. समोर मामी उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती शांत आवाजात म्हणाली, तुला जे दिसलं आहे त्यानंतर आता मला सगळं सत्य सांगावंच लागेल. आणि त्याच क्षणी घराचा मुख्य दरवाजा जोरात उघडला. मामा अचानक घरी परतला होता. त्याच्या हातातही एक जुना फोटो होता. तो विशालकडे पाहत म्हणाला, आज तुला कळणार आहे की तू ज्या आयुष्याला स्वतःचं समजत होतास ते खरं तसं नाही. मामा अचानक घरी परतला होता. त्याच्या हातातला फोटो पाहून विशालच्या अंगावर काटा आला. मामा काही क्षण शांत उभा राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला, आजपर्यंत आम्ही तुझ्यापासून एक मोठं सत्य लपवलं आहे. विशाल गोंधळून गेला. कसलं सत्य? मामीच्या डोळ्यात अश्रू होते. ती सोफ्यावर बसली आणि म्हणाली, त्या फोटोत जो तरुण दिसतो आहे ना, त्याचं नाव विक्रम होतं. मामाने फोटो विशालच्या हातात दिला. फोटोतील तरुण खरंच विशालसारखाच दिसत होता. तो माझा मोठा भाऊ होता, मामा म्हणाला, आणि तुझ्या वडिलांचा जिवलग मित्र. विशाल स्तब्ध झाला. मामी पुढे म्हणाली, विक्रम एका रहस्यमय अपघातात गायब झाला. पोलिसांना त्याचा मृतदेह कधीच सापडला नाही, पण त्याच्या गायब होण्याच्या काही दिवस आधी त्याने ही डायरी लिहिली होती. विशालने थरथरत्या हातांनी डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिले होते, जर मी अचानक गायब झालो तर समजून जा की हा अपघात नाही. विशालच्या छातीत धडधड वाढली. पुढील पानांमध्ये विक्रमने काही विचित्र घटनांचा उल्लेख केला होता. शहरातील एका जुन्या कारखान्याबद्दल, काही प्रभावशाली लोकांबद्दल आणि एका गुप्त व्यवहाराबद्दल त्यांनी नोंदी केल्या होत्या. मामा म्हणाला, मी अनेक वर्षे हे सत्य शोधण्याचा प्रयत्न करत होतो, पण प्रत्येक वेळी कोणीतरी मला थांबवलं. मला हे सगळं आत्ताच का सांगताय? विशालने विचारलं. मामीने डायरीतील शेवटचं पान त्याच्यासमोर उघडलं. तेथे एक पत्ता लिहिला होता आणि खाली एक वाक्य, माझ्यानंतर हे रहस्य विशालपर्यंत पोहोचलं पाहिजे. विशाल दचकला. माझं नाव? मामा गंभीरपणे मान हलवली. हो, आणि म्हणूनच आम्हाला वाटतं की विक्रमला तुझ्याबद्दल काही माहिती होती जी आम्हाला अजूनही माहिती नाही. त्या रात्री तिघेही झोपू शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी ते डायरीत दिलेल्या पत्त्यावर गेले. शहराच्या बाहेर एक मोडकळीस आलेलं जुनं घर त्याच्या समोर उभं होतं. दाराला गंजलेलं कुलूप होतं. मामाने ते तोडलं आणि आत धूळ, कोळ्यांची जाळी आणि अंधार होता. घराच्या मध्यभागी एक लाकडी टेबल दिसलं. टेबलावर एक लिफाफा ठेवलेला होता. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, विशालसाठी. विशालने थरथरत लिफाफा उघडला. आत एक जुना फोटो
आणि एक चावी होती. फोटो पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्या फोटोत त्याचे आईवडील, विक्रम आणि आणखी एक अनोळखी व्यक्ती उभी होती. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे फोटोच्या मागे लिहिलेलं वाक्य, खरा धोका अजून जिवंत आहे. अचानक घराबाहेर कोणाच्या पावलांचा आवाज ऐकू आला. कोणीतरी त्याच्यावर नजर ठेवून होतं. घराबाहेर कोणाच्या पावलांचा आवाज आला आणि तिघेही सावध झाले. मामाने पटकन हाताने इशारा करून विशाल आणि मामीला शांत राहायला सांगितलं. काही क्षण संपूर्ण घरात भयानक शांतता पसरली होती. विशालचे हृदय जोरजोराने धडधडत होते. तो हळूच खिडकीजवळ गेला आणि बाहेर डोकावून पाहू लागला. पण बाहेर कोणीच दिसत नव्हते. कोणीतरी इथे होतं. विशाल कुजबुजला. मामा गंभीर चेहऱ्याने म्हणाला, हो, आणि त्याला माहिती आहे की आपण इथे आलो आहोत. तेवढ्यात मामीचे लक्ष टेबलाखाली पडलेल्या एका छोट्या लोखंडी पेटीकडे गेले. तिने ते बाहेर काढली. पेटीला कुलूप नव्हते. विशालने ती उघडली. आत काही जुनी कागदपत्रे, एक नकाशा आणि एक ऑडिओ कॅसेट होती. कागदपत्रांमध्ये अनेक लोकांची नावे लिहिली होती. काही नावावर लाल रंगाने वर्तुळे काढलेली होती. मामा अचानक एका नावाकडे पाहून थबकला. हे अशक्य आहे, काय झालं? विशालने विचारलं. मामाने थरथरत्या बोटाने एक नाव दाखवलं. ते नाव होते राजन देशमुख. विशालने ते नाव वाचलं आणि गोंधळून गेला. हा कोण? मामा काही क्षण शांत राहिला. तो आपल्या गावातील सर्वात प्रतिष्ठित माणूस मानला जातो. पण विक्रमला संशय होता की तो एका मोठ्या व्यवहारामागे आहे. मामीने नकाशा उघडला. त्यावर शहराबाहेरील एका जुन्या गोदामावर लाल खून केली होती. नकाशाच्या कोपऱ्यात विक्रमने लिहिले होते, सत्य इथे दडले आहे. तिघांनी लगेच त्या गोदामात जाण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळपर्यंत ते गोदामाजवळ पोचले. गोदाम अनेक वर्षापासून बंद असल्यासारखे दिसत होते. लोखंडी दरवाजावर गंज चढला होता. आसपास कुणीही नव्हते. मामा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक आतून काहीतरी पडल्याचा आवाज आला. विशाल आणि मामी एकमेकांकडे पाहू लागले. म्हणजे आत कोणी तरी होते. कसे बसे दरवाजा उघडून ते आत शिरले. गोदामात अंधार होता. टॉर्चच्या प्रकाशात धुळीचे कण हवेत तरंगताना दिसत होते. अचानक विशालच्या नजरेस भिंतीवर काही शब्द दिसले. मोठ्या अक्षरात लिहिले होते, उशीर झाला आहे. ते पाहून तिघेही हादरले. त्याच क्षणी गोदामाच्या वरच्या मजल्यावरून कोणीतरी धावत असल्याचा आवाज आला. विशाल टॉर्च घेऊन वर धावला. त्याला एक सावलीची झलक दिसली. तो त्या व्यक्तीच्या मागे धावू लागला. पण जिन्याच्या शेवटच्या वळणावर पोहोचताच त्याला एक बंद खोली दिसली. खोलीचे दार अर्धवट उघडे होते. विशालने दार ढकलले. आज जे दृश्य त्याने पाहिले ते पाहून त्याचा श्वासच अडकला. खोलीच्या मध्यभागी एक खुर्ची होती आणि त्या खुर्चीवर बांधलेल्या एक वृद्ध माणूस बसला होता. त्याने विशालकडे पाहिले आणि घाबरलेल्या आवाजात म्हटले, शेवटी तू आलास. विक्रमने सांगितले होते की एक दिवस तू नक्की येशील. आणि खोलीच्या मध्यभागी बांधलेल्या त्या वृद्ध माणसाचे शब्द ऐकून विशाल, मामा आणि मामी तिघेही स्तब्ध झाले. विशालच्या पटकन त्याच्याजवळ गेला. तुम्ही कोण आहात? त्याने विचारले. वृद्ध माणसाने काही क्षण विशालकडे निरखून पाहिले आणि त्याच्या डोळ्यात आश्चर्य उमटले. तू अगदी त्याच्यासारखा दिसतोस. कोणासारखा? विशालने विचारले. विक्रमसारखा. मामा पुढे सरसावला. तुम्हाला विक्रम माहीत होता? वृद्ध माणूस हळूहळू मान हलवू लागला. हो, आणि मी शेवटचा माणूस आहे ज्याने त्याला जिवंत पाहिलं होतं. खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली. मामीने पटकन वृद्धाचे दोर सोडवले आणि त्याला पाणी दिले. काही वेळाने त्याची तब्येत थोडी सुधारली. तो म्हणाला, माझं नाव गणपत आहे. मी अनेक वर्षापूर्वी त्या जुन्या कारखान्यात काम करत होतो. विक्रम काही गुप्त कागदपत्रांचा शोध घेत होता. त्याला काही मोठं रहस्य सापडलं होतं. कसलं रहस्य? विशालने विचारलं. गणपतचा चेहरा गंभीर झाला. त्या काळात काही प्रभावशाली लोकांनी गावाजवळील जमिनी बेकायदेशीर मार्गाने बळकावल्या होत्या. अनेक गरीब कुटुंबांना फसवण्यात आलं. विक्रमने त्याचे पुरावे गोळे केले होते. मग त्याचं काय झालं? मामाने विचारलं. गणपत काही क्षण शांत राहिला. त्याचा पाठलाग सुरू झाला. तो सतत लपून राहत होता. एक दिवस त्याने मला सांगितलं की जर तो परत आला नाही तर काही गोष्टी योग्य व्यक्तींपर्यंत पोचल्या पाहिजेत. ती योग्य व्यक्ती म्हणजे मी? विशालने विचारलं. गणपतने मान हलवली. हो, कारण तुझ्या कुटुंबाचा त्या प्रकरणाशी संबंध होता. इतक्यात खाली गोदामात काहीतरी आदळल्याचा मोठा आवाज झाला. तिघेही दचकले. मामा खिडकीकडे धावला. बाहेर 2 काळ्या गाड्या उभ्या होत्या. त्यातून काही अनोळखी माणसे लोक उतरले. आपल्याला इथून लगेच निघावं लागेल, मामा ओरडला. ते चौघेही मागच्या दरवाजाकडे धावू लागले. गोदामाच्या मागे एक अरुंद रस्ता होता. ते जिथून बाहेर पडले आणि जवळच्या जंगलाच्या दिशेने धावू लागले. मागून लोकांच्या ओरडण्याचा आवाज येत होते. जवळजवळ अर्धा तास ते जंगलातून चालत राहिले.
शेवटी त्यांना एक जुनी पडकी झोपडी दिसली. ते आत शिरले. गणपतने थरथरत्या हाताने आपल्या खिशातून एक छोटी चावी काढली. यासाठीच ते लोक माझ्या मागे लागले आहेत. त्याने चावी विशालच्या हातात ठेवली. ही चावी कुठली आहे? विशालने विचारले. गणपत म्हणाला, गावाजवळील जुन्या बँकेतील एका लॉकरची. त्या लॉकरमध्ये विक्रमने सर्व पुरावे ठेवले आहेत. मामा आणि मामी एकमेकांकडे पाहू लागले. कदाचित अनेक वर्षाचे रहस्य आता उलगडणार होते. पण तेवढ्यात झोपडीच्या बाहेर पानांची सळसळ झाली. कोणीतरी अगदी जवळ आले होते. विशालने खिडकीतून बाहेर पाहिले आणि त्याचा चेहरा पटकन पांढरा पडला. कारण बाहेर उभा असलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नसून राजन देशमुख होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू पसरले होते. तो हळूच म्हणाला, खूप शोध घेतलात, पण आता खेळ संपला आहे. राजन देशमुखच्या शब्द ऐकताच विशालच्या अंगावर काटा आला. झोपडीच्या बाहेर उभा असलेला राजन शांत दिसत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचं ते विचित्र हसू काहीतरी भयंकर सूचित करत होतं. त्याच्या मागे आणखी 4-5 माणसं उभी होती. मामा हळू आवाजात म्हणाला, आपण अडकलो आहोत. गणपत घाबरला होता. त्याच्या हातांचे थरकाप स्पष्ट दिसत होते. राजनने झोपडीचं दार ढकलून उघडलं आणि आत पाऊल टाकलं. खूप वर्षापासून या दिवसाची वाट पाहत होतो, तो म्हणाला. विशाल रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाला, विक्रम काका कुठे आहेत? राजन काही क्षण शांत राहिला आणि मग मोठ्याने हसू लागला. तुला अजूनही वाटतं तो जिवंत आहे? हे ऐकताच मामीच्या चेहऱ्यावर भीती उमटली. मामा पुढे आला, तू त्याला मारलं का? राजनने उत्तर दिलं नाही. त्याने आपल्या खिशातून एक जुना फोटो काढला आणि विशालकडे फेकला. विशालने फोटो उचलला. फोटो ते विक्रम एका जुन्या इमारतीसमोर उभा होता. फोटोच्या मागे लिहिले होतं, सत्य जमिनीखाली आहे. राजन म्हणाला, विक्रमने माझ्याविरुद्ध पुरावे गोळा केले होते, पण त्याला वाटलं नव्हतं की माझी नजर त्याच्यावर आहे. गणपत अचानक ओरडला, खोटं बोलू नकोस. राजनचा चेहरा कठोर झाला. गप्प बस म्हाताऱ्या. तो संतापाने गणपतच्या दिशेने चालू लागला. पण तेवढ्यात बाहेरून सायरनचा आवाज ऐकू आला. सगळे दचकले. राजनच्या माणसामध्ये गोंधळ उडाला. मामा आश्चर्याने म्हणाला, पोलीस? राजनच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास क्षणभर डळमळला. मात्र पुढच्याच क्षणी तो हसला. तुम्हाला वाटतं सगळं इतकं सोपं आहे? तो मागच्या दारातून पळून गेला. त्याची माणसंही त्याच्या मागे पळाली. काही मिनिटातच परिसर रिकामा झाला. मात्र पोलिसांची गाडी झोपडीपर्यंत आलीच नाही. सायरनचा आवाज हळूहळू दूर जाऊ लागला. तेव्हा विशालच्या लक्षात आलं, तो फक्त रेकॉर्ड केलेला आवाज होता. राजनने त्याची दिशाभूल केली होती, पण घाईत जाताना तो फोटो तिथेच सोडून गेला होता. विशाल पुन्हा फोटोकडे पाहू लागला. सत्य जमिनीखाली आहे हे शब्द त्याच्या मनात घुमू लागले. गणपत अचानक म्हणाला, मला ती जागा माहीत आहे. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. विक्रम मला एकदा तिथे घेऊन गेला होता. गावाच्या बाहेर एक जुना वाडा आहे. त्या वाड्याखाली एक गुप्त तळघर आहे. मामा उत्सुकतेने म्हणाला, आणि तुला पुरावे वाटते तिथे असतील? गणपतने मान हलवली. फक्त पुरावेच नाहीत, कदाचित विक्रमबद्दलचं अंतिम सत्यही तिथे मिळेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ते चौघेही त्या जुन्या वाड्याकडे निघाले. वाडा अनेक वर्षापासून उसाड पडला होता. भिंतीवर शेवाळ चढलं होतं आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या. ते आत शिरले. गणपतने त्यांना थेट एका जुन्या खोलीत नेलं. खोलीच्या कोपऱ्यात एक मोठी लाकडी कपाट होतं. त्याने ते बाजूला सरकवलं. खाली दगडी फरशीत एक लोखंडी कडी दिसली. विशालने ती कडी ओढली. फरशी हळूहळू उघडू लागली. खाली अंधारात जाणारा जिना दिसला. टॉर्चचा प्रकाश टाकत ते खाली उतरू लागले. तळघरात पोहोचल्यावर त्यांना धुळीने झाकलेली एक मोठी लोखंडी पेटी दिसली. पेटीवर गंज चढला होता. विशालने चावी काढली. सगळ्यांचा श्वास रोखला गेला. चावी कुलपात फिरली. कुलूप उघडलं. पेटीचं झाकण वर उचलताच सगळे स्तब्ध झाले. कारण आत कागदपत्रांबरोबरच एक व्हिडिओ कॅसेट आणि एक पत्र होतं. आणि त्या मोठ्या पत्रावर अक्षरात लिहिलं होतं, जर तुम्ही हे वाचत असाल तर याचा अर्थ मी कदाचित अजून जिवंत आहे. विशालच्या हातातून पत्र जवळजवळ निसटणारच होतं. मी कदाचित अजून जिवंत आहे हे शब्द पाहून तळघरात उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा श्वास रोखला गेला. मामा अविश्वासाने म्हणाला, हे कसं शक्य आहे? मामीच्या डोळ्यात आशा आणि भीती दोन्ही दिसत होत्या. विशालने थरथरत्या हातांनी पत्र उघडलं. पत्रात लिहिलं होतं, जर हे पत्र तुमच्यापर्यंत पोचलं असेल तर याचा अर्थ राजन अजूनही मोकाट फिरतो आहे. मी जिवंत आहे की नाही हे मी सुद्धा खात्रीने सांगू शकत नाही, कारण जे लोक माझ्या मागे लागले आहेत त्यांची ताकद माझ्या कल्पनेपेक्षा खूप मोठी आहे. पण जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं असेल तर या पेटीतली व्हिडिओ कॅसेट पहा. मात्र सावध राहा, कारण सत्य समजल्यावर तुमचं आयुष्य कायमच बदलून जाईल. सगळ्यांच्या नजरा त्या कॅसेटकडे वळल्या. मामाने लगेच जवळच्या शहरातून एक जुना व्हिडिओ प्लेअर आणला. रात्र झाली होती.
वाड्याच्या तळघरात एक छोटा बल्ब लुकलुकत होता. सगळे स्क्रीनसमोर बसले. कॅसेट सुरू झाली. सुरुवातीला स्क्रीनवर फक्त काळोख होता. मग अचानक विक्रमचा चेहरा दिसू लागला. तो थकलेला वाटत होता. त्याच्या कपाळावर जखम होती. तो कॅमेऱ्याकडे पाहून म्हणाला, जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहत असाल तर याचा अर्थ मी गायब झालो आहे. विशालचा श्वास अडकला. विक्रम पुढे म्हणाला, राजन देशमुख फक्त एक प्यादा आहे. खरा खेळाडू दुसराच आहे आणि त्याचं नाव ऐकून तुम्हाला धक्का बसेल. सगळे एकटक स्क्रीनकडे पाहत होते. विक्रमने एक फोटो कॅमेऱ्यासमोर धरला. फोटो पाहताच मामा उभाच राहिला. त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला नाही. हे अशक्य आहे. विशालने घाईघाईने स्क्रीनकडे पाहू लागला. फोटोत जो माणूस होता तो त्याच्या कुटुंबातीलच एक व्यक्ती होता. त्याचे स्वतःचे आजोबा. तळघरात भयानक शांतता पसरली. मामीच्या तोंडून शब्द फुटेनात. विक्रमचा आवाज पुन्हा ऐकू आला, हो तुम्ही बरोबर पाहिलंत. या संपूर्ण कटाची सुरुवात तुमच्या कुटुंबातूनच झाली होती. विशालच्या डोक्यात जणू स्फोट झाला. त्याला विश्वासच बसत नव्हता. तेवढ्यात स्क्रीन अचानक बंद झाली. संपूर्ण तळघरात अंधार बुडालं. लाईट गेली. मामी घाबरत म्हणाली. पुढच्या क्षणी वरच्या मजल्यावर कोणीतरी चालत असल्याचा आवाज आला. टक टक टक. जणू कोणीतरी जड बूट घालून चालत होतं. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. या ओसाड वाड्यात त्यांच्या व्यतिरिक्त कोणीच नसावं. मग वर कोण होतं? मामाने टॉर्च घेतली. इथेच थांबा तो म्हणाला. पण विशालने त्याचा हात पकडला. नाही, आपण सगळे एकत्र जाऊ. चारही जण सावधपणे जिना चढू लागले. प्रत्येक पायरीवर त्याच्या हृदयाची धडधड वाढत चालली होती. वर पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं, मुख्य दरवाजा उघडा होता. तो दरवाजा त्यांनी स्वतः बंद केला होता आणि जमिनीवर एक काळा लिफाफा पडलेला होता. त्यावर लाल शाईत लिहिलं होतं, उशीर होण्याआधी स्टेशन रोडवरील जुन्या हॉस्पिटलमध्ये या. खाली फक्त एकच अक्षर होतं व विशालच्या डोळ्यात चमक आली. व म्हणजे विक्रम. मात्र मामाचा चेहरा आणखीनच गंभीर झाला, कारण त्याला दुसरीच गोष्ट दिसली होती. लिफाफ्याच्या मागे रक्ताचे छोटे छोटे डाग होते आणि ते डाग अगदी ताजे होते. म्हणजे काही क्षणापूर्वीच कोणीतरी इथे येऊन गेलं होतं. पण तो कोण होता? विक्रम, राजन की अजून कोणीतरी ज्याचा खेळ अजून सुरूच झाला नव्हता? रक्ताचे ते ताजे डाग पाहून विशालच्या अंगावर शहारे आले. वाड्याच्या बाहेर काळोख पसरला होता. वारा सुटला होता आणि जुन्या खिडक्यांच्या तावदानांचा किरकिर आवाज वातावरण आणखी भयावह बनवत होता. मामा खाली वाकून रक्ताचे डाग नीट पाहू लागला. हे फार जुने नाहीत. जास्तीत जास्त अर्धा तास. विशालच्या मनात एकच विचार घोळत होता. जर हे खरंच विक्रमने पाठवले असेल तर तो जिवंत होता. आणि तर तो जिवंत होता तर तो इतकी वर्ष कुठे होता? दुसऱ्या दिवशी सकाळी ते चौघे स्टेशन रोडवरील जुन्या हॉस्पिटलकडे निघाले. या हॉस्पिटल शहराच्या बाहेर होतं. जवळजवळ 20 वर्षापूर्वी ते बंद झालं होतं. आजूबाजूला झुडपं वाढली होती. भिंतीवर शेवाळ चढलं होतं. आज शिरताच एक विचित्र थंडावा जाणवत होता. गणपत अचानक थांबला. मी इथे आधी आलो आहे. सगळे त्याच्याकडे वळले. विक्रम मला एकदा इथे घेऊन आला होता, पण तेव्हा त्याने मला तळमजल्यात जाऊ दिलं नव्हतं. त्यांनी हॉस्पिटलची तपासणी सुरू केली. पहिला मजला रिकामा होता. दुसऱ्या मजल्यावर फक्त मोडकळीस आलेल्या खोल्या होत्या. मात्र तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत त्यांना काहीतरी वेगळं दिसलं. खोलीच्या भिंतीवर नुकतंच लिहिल्यासारखं एक वाक्य दिसत होतं, खाली जाऊ नका. विशालच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. जिथे जाऊ नका लिहिलेलं असतं तिथे काहीतरी महत्त्वाचं असतं. मामा मान हलवून पुढे निघाला. त्यांनी तळमजल्याकडे जाणारा जिना शोधला. जिन्याखाली एक लोखंडी दरवाजा होता. दरवाजा बाहेरून मोठं कुलूप लावलेलं होतं. विशालने जोर लावून कुलूप तोडलं. दरवाजा उघडताच कुचका वाज बाहेर आला. टॉर्चचा प्रकाश टाकत ते आत शिरले. आत एक लांब कॉरिडॉर होता. दोन्ही बाजूंनी बंद खोल्या होत्या. अचानक कॉरिडॉरच्या शेवटी एक प्रकाश दिसला. तिथे कोणीतरी आहे. मामी कुजबुजली. सगळे सावधपणे पुढे जाऊ लागले. जवळ पोचल्यावर त्यांना एक खोली दिसली. खोलीत एक टेबल आणि एक खुर्ची आणि एक जुना संगणक चालू होता. विशेष म्हणजे संगणक अजूनही सुरू होता. स्क्रीनवर एकच फाईल उघडी होती. फाईलचं नाव होतं विशाल फायनल ट्रूथ. विशालच्या छातीत धडधड वाढली. त्याने फाईल उघडली. स्क्रीनवर एक व्हिडिओ सुरू झाला. पुन्हा एकदा विक्रमचा चेहरा दिसू लागला, पण यावेळी तो आधीपेक्षा खूप वृद्ध दिसत होता. म्हणजे हा व्हिडिओ अलीकडलाच होता. विक्रम कॅमेऱ्याकडे पाहून म्हणाला, विशाल, जर तू हा व्हिडिओ पाहत असशील तर याचा अर्थ तू माझ्या खूप जवळ पोचला आहेस. सगळे स्तब्ध झाले. विक्रम पुढे म्हणाला, तू ज्या सत्याचा शोध घेत आहेस ते तुझ्या कल्पनेपेक्षा भयानक आहे. राजन हा फक्त एक चेहरा आहे. त्याच्या मागे जे लोक आहेत त्यांनी अनेक आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत.
अचानक व्हिडिओमध्ये काही आवाज आला. विक्रमने घाबरून मागे पाहिले. तो कुजबुजला. ते आले. मग तो पुन्हा कॅमेऱ्याकडे वळला. जर मी वाचलो नाही तर लक्षात ठेव, तुझ्या कुटुंबात अजून एक व्यक्ती आहे जी या सगळ्यांबद्दल जाणते. विशाल पुढे झुकला. कोण? विक्रम म्हणाला, ज्याच्यावर तू सर्वात जास्त विश्वास ठेवतोस. व्हिडिओ अचानक बंद झाला. खोलीत शांतता पसरली. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. मामाकडे, मामीकडे, गणपतकडे की अजून कोणाकडे. तेवढ्याच संगणकाच्या स्क्रीनवर आपोआप एक नवीन संदेश दिसला. खूप उशीर झाला आहे. आणि त्याखाली एक लाईव्ह कॅमेरा फीड सुरू झाला. कॅमेऱ्यात दिसलं होतं त्याची स्वतःची घराची बैठक आणि त्या बैठकीत एक अनोळखी व्यक्ती शांतपणे बसलेली होती. त्यांच्या हातात एक फोटो होता. फोटोमध्ये विशालच होता. त्या व्यक्तीने हळूहळू कॅमेऱ्याकडे पाहिलं आणि स्मित केलं. संगणकाच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या त्या अनोळखी व्यक्तीकडे पाहून विशाल, मामा, मामी आणि गणपत पूर्णपणे हादरले. तो माणूस त्याच्या घरात बसला होता आणि त्यांच्या हातात विशालचा फोटो होता. विशाल संतापाने म्हणाला, हा कोण आहे? गणपतचा चेहरा अचानक फिकट पडला. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, मी याला ओळखतो. कोण आहे हा? मामाने विचारले. गणपत काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, याचं नाव समीर आहे. तो विक्रमचा सर्वात विश्वासू साथीदार होता. हे ऐकताच सगळे चकित झाले. म्हणजे हा शत्रू नाही? मामीने विचारले. नाही, गणपत म्हणाला. पण तो इतकी वर्ष कुठे होता हे मला माहीत नाही. विशालने वेळ न घालवता घराकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला. काही वेळातच ते घरी पोहोचले. घराचं दार अर्धवट उघडं होतं. हे सगळे सावधपणे आत शिरले. बैठकीत तो माणूस अजूनही शांतपणे बसला होता. विशालने त्याला पाहिलं आणि हलकंसं हसला. शेवटी भेटलो आपण. विशाल त्याच्यासमोर जाऊन उभा राहिला. तुम्ही कोण? त्या माणसाने आपल्या खिशातून एक छोटंसं लॉकेट काढलं. विशाल ते पाहताच स्तब्ध झाला, कारण अगदी तसंच लॉकेट त्याच्या वडिलांकडे होतं. समीर म्हणाला, हे लॉकेट मला विक्रमने दिलं होतं आणि सांगितलं होतं की योग्य वेळ आल्यावर ते विशालला द्यायचं. विशालने लॉकेट उघडलं. आत एक छोटी चिठ्ठी होती. त्यावर लिहिलं होतं, सत्य शोधणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं आहे ते स्वीकारणं. विशाल गोंधळला. समीर पुढे म्हणाला, विक्रम जिवंत होता. अनेक वर्ष तो लपून राहिला. तो राजन आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पुरावे गोळा करत होता. मग तो आता कुठे आहे? विशालने विचारलं. समीरच्या डोळ्यात दुःख उमटलं. 6 महिन्यांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. हे ऐकून खोलीत शांतता पसरली. विशालच्या मनात आशा निर्माण झाली होती की कदाचित त्याला विक्रम भेटेल, पण ती आशा एका क्षणात तुटली. समीर पुढे म्हणाला, मात्र त्याच्या मृत्यूपूर्वी त्याने सर्व पुरावे सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. त्या पुराव्याच्या आधारे राजन आणि त्याच्या संपूर्ण टोळीवर कारवाई झाली आहे. मामाने आश्चर्याने विचारले, म्हणजे सगळं संपलं? समीर हसला. हो, काल रात्रीचं पोलिसांनी राजन आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा भाव उमटला. इतक्या वर्षापासून दडलेलं रहस्य अखेर संपलं होतं. समीरने मग विशालकडे पाहिलं. विक्रमचा शेवटचा संदेश तुझ्यासाठी होता काय? समीर शांतपणे म्हणाला, भूतकाळात अडकून राहू नकोस. तुझं आयुष्य तुझी वाट पाहत आहे. सत्याचा शोध तू पूर्ण केला आहेस. आता स्वतःची स्वप्न पूर्ण कर. विशालच्या डोळ्यात पाणी आलं. इतक्या दिवसांचा संघर्ष, भीती, रहस्य आणि पाठलाग अखेर संपला होता. काही महिन्यांनी विशालने आपलं शिक्षण पूर्ण केलं. मामा आणि मामी यांच्यातही पुन्हा जवळीक निर्माण झाली. अनेक वर्ष कामात हरवलेल्या मामाने कुटुंबासाठी वेळ द्यायला सुरुवात केली. गणपत आपल्या गावात परत गेला आणि समीर पुन्हा एकदा कुठेतरी निघून गेला. एक दिवस विशालला पोस्टाने एक छोटंसं पाकिट मिळालं. त्यात विक्रमचा एक फोटो होता. फोटोच्या मागे लिहिलं होतं, रहस्य संपलं पण धैर्य, सत्य आणि विश्वास यांची कथा कधीच संपत नाही. विशाल हसला. त्याने फोटो काळजीपूर्वक जपून ठेवला. खिडकीतून बाहेर पाहताना त्याला जाणवलं, काही प्रवास आपल्याला सत्यापर्यंत पोहोचवतात, तर काही प्रवास आपल्याला स्वतःपर्यंत. आणि त्याचा प्रवास अखेर पूर्ण झाला होता. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.